तर नमस्कार मंडळी. नमस्कार. आता नेमकी सीन असा झाला आहे, सीझन फुल पॅक आहे. फुल लिटरली एवढा पॅक आहे. मी गेले 4-5 दिवस झाले रात्री 2ला येतो, सकाळी उठून परत कामाला जातो, परत रात्री 2ला 3ला 4 असं होत त्याच्यामुळे मला पण जागा राहावं लागतंय की अशी जागी राहते. हां, तशी जागी राहते. पण मी याच्यासाठी स्पेशल अशी जागी राहते की उदू आला की मग हे करेल, उदू आला की मग ते करेल असं. मग आल्यावरती एखादं शूट करणं वगैरे तसं पण चालू आहे. म्हणजे फुल मेहनत खूप हेक्टिक शेड्यूल चालू आहे. तर आमचे रील्स वगैरे आम्ही रात्री 2-2:30 वाजता आला का मग शूट करतो. सीन चालू आहे बघा, डोळे बघू शकता तुम्ही. खूपच झालं. मग आज थोडासा टाइम आहे 6 वाजेपर्यंतचा. 6 पण नाही, 5 4 वाजेपर्यंतचाच टाइम आहे. 4 वाजता परत जायचं. म्हटलं थोडासा तोपर्यंत जेवढा होईल तेवढा ब्लॉग बनवून घेऊ, कारण आता आम्हाला थोडे 2-4 कामं पण करायची. तर चला कॉफी पे. येस, चलो. हा बघा, हा आमचा हॉटेलचा मालक पळाला. हे त्याचं हॉटेल व्हेज अरोमा 2222. हे काय? अच्छा, मेन्यू कार्ड आहे. अरे वा, काय पाव, बर्गर. ऋतू अभ्यास करते आणि आता आम्ही चाललोय. जसं की आम्ही कॉफी वगैरे पिऊन सगळं आवरून निघालोच ऑफिस शूट शूटला. करायला. तसं आम्ही हे दृश्य बघितलेलं. हॉटेल व्हेज अरोमा 2222. निघाल्या इकडून घरातून निघाल्या आम्हाला समोरच हॉटेलमध्येच एंट्री केली आम्ही. हॉटेल व्हेज अरोमा 2222. 2222 काय प्रकाराचे काय माहित नाही, पण हॉटेलचा मालक शूट करता पळून गेला. हॉटेलचा मालक डायरेक्ट पळून गेला. आणि रिसेप्शनिस्ट बसून होती, तिला पळण्याचं ऑप्शन नव्हतं. बिचारी पोरं काय मजा करता ना. मग 2222 काय ते काय कळलं नाही. व्हेज अरोमा आहे. आज किती भाज्या कापल्या ते सांगणार होता तो थोडं. 22. अरे फर्स्ट फ्लोअरला. तर आता निघूया. लहानपणच बरं असतं माहिती मजा का. येते. झोपा, खेळा, उठा. खूप झालं स्कूलला जा. व्हेज अरोमा 2222. कन्सेप्ट भारी व्हायची 100%. उदू सोबत दुःखद घटना घडलेली आहे. मोठी दुःखद घटना. अचानक सेवक बदल दिए, जज्बात बदल दिए. बाबा आज काय झालं? अरे नीट चालू आहे गाड्या. आज काहीतरी झालंय लोकांना बाई. सॉरी अगं, सॉरी. झालं काय, एक बाई अशी स्ट्रेट चालली होती. स्ट्रेट हो, एकदम स्ट्रेट. आणि डायरेक्ट अशी यू टर्न मारल्यासारखी वळाली. डायरेक्ट अशी उचली ती. आणि आमची गाडी तिच्या म्हणजे थोडीशीच लांब होती. ती डायरेक्ट अशी इंडिकेटर नाही, काही नाही, डायरेक्ट अशी ती. नशीब इथं गर्दी असल्यामुळे आपण एकदम लिमिटेड स्पीड मध्ये नाहीये. म्हणून आहे ना ऍक्सिडेंट होता बायकांच्या. आणि मग नावाने ओरडता. बाई तुम्ही पहिलेच विचार करा ना, किंवा हळूहळू थांबा, इंडिकेटर द्या, मग वळा. हे ठीक आहे, आम्ही आता हसतोय, पण ही सिरियस सिच्युएशन आहे. खूप सिरियस आहे. जर एखादा त्या साईडने जरी फास्ट असता ना, ती बाई उडवून दिली. ते जाऊ दे, आमच्या बाजूला नशीब कोणी नव्हतं म्हणून मागे बघितलं पण नाही तिने. डायरेक्ट अशी घुसली. बापरे. ठीक आहे, चलो आता शूटला चाललोय. शांततेने जाऊ. मी दिसत नाहीये. तर आम्ही आता आलोय मार्क मॉलला. इथे आम्ही शूट घेतो. आणि इकडे आमच्या मागे हे सगळ्यांना आज आम्ही सुट्टी दिलेली आहे. कारण रोज तेच काम करून थकलेले असतात किंवा बोर होतात. आज आम्ही त्यांचं शूट घेतोय. यस, सगळ्या स्टाफचं सगळ्यांना नाचवलं म्हणजे इथून तिकडे पळवलं, तिकडून इकडे पळवलं. आता चला इकडून हे करा, तिकडून ते करा. फुल हसताय, खूप हसताय. मजा करताय बिचारी. यस, ब्रेक थोडासा कामामध्ये. बिचार जेवायला बसले, त्याच्यावरून पण उठवलं आम्ही. नालायक लोक, वाईट माणसं आहेत. ठीक आहे, चलो. आणि कॉपरेट, सगळ्यात मेन गोष्ट, कोणीच तोंड आकडे करत नाही. कॉपरेट करताय. नाहीतर 10 वेळेला बोलवल्यानंतर कसं होतं, चिडचिड करतात लोक. तसं नाही करत, मजा करताय. तो चलो, करतो शूट कम्प्लीट.
त्यानंतर बिहाइंड द सीन दाखवते जेव्हा थोडं शूट. येस. अशा प्रकारे इथे आमचं BTS शूट चाललेलं आहे. मस्त सुट्टी मिळाली सगळ्यांना, एन्जॉय चालू आहे सगळ्यांचा. हसू नको हसू नको. चला आता शूट झाले. अशा प्रकारे आम्ही त्यांना फ्री केले. सगळ्यांचे शूट झाले, हा. त्यांनी थोडा एन्जॉय केला. आज जरा फ्री वाटते त्यांना. येस. तर चला आणि आम्हाला भेटू पण- पुढे. भूक लागली आता. भूक लागली बाप. जेवायला जायचं. काहीच खाल्लेलं नाही अजून. आता 2 वाजले. चल चल आता आम्ही शूट करून निघालेलो आहे आणि गाडी भयंकर तापलेली आहे. जीव दुगार करायला तिकडे गेला, मग आता इकडे येतोय मला घ्यायला. सर्विस मॅडम, कॅब सर्विस. नौटंकी नुसतं नौटंकी. काय हेल्प तरी- करू मॅडम तुमची? कुठे सोडवायचं तर आता तुम्ही मला घरी घेऊन जा. जेवण करायचं? घरी म्हणजे मी पत्ता सांगते, मी सगळं सांगते. मला भूक लागलेली आहे आता खतरनाक वाली. खायला जायचं. हां चलो. लेट्स गो. चलो. आणि मला ॲक्च्युली बोर झालं आहे कारण मी डाएटवर आहे. मला काहीतरी छान खायचं आहे, पण मला डाएट पण नाही मोडायचं, त्याच्यामुळे मी घरी जाणार आहे. Yes. हा तर रोजच बाहेरचं खातो कारण त्याचं शूट चालू आहे. बाहेरचं म्हणजे लग्नातलं खातो आणि त्याचा परिणाम हे ढेरी आहे. वाईट वाटतंय मला स्वतःविषयी. काल तुम्हाला महत्त्वाची गोष्ट अधोरेखित करायची. काल मी नाशिकच्या बाहेर शूटला गेलो होतो. माझे जुने क्लायंट आहेत, बरेच जुने, पण खरंच म्हणजे अजून पण माणुसकी जपून आहेत लोक. आणि पाहुणचार म्हणजे काय हे त्यांच्याकडून शिकावं. काल मी गेलो होतो, अगदी म्हणजे त्यांच्या घराच्या एक्झॅक्टली समोर माझं शूट चालू होतं आणि मला अचानक आठवलं की इथं हे इथेच राहतात. या हां. गावात माझे क्लायंट राहतात. हे इथेच मी आहे. सहज फोन केला की दादा मी तुमच्या गावात आलेलो आहे, तर तुम्ही कुठे आहेत? ते बोलले घरीच आहे. त्यांनी विचारलं कोणाकडे आलाय तू? मला काय ग्रूमचं नाव माहिती नव्हतं. मी नंतरून फोन केला दादांना की दादा अशा अशा ठिकाणी आहे. अरे म्हणे मग तू खूप काही लांब नाही आहे, माझ्या पुढंच म्हणजे त्यांच्या घराच्या मागे तर माझं घर आहे म्हणे. भेटायला गेलो तर त्यांनी यथेच्छ पाहुणचार केला माझा. म्हणजे मला बोलवलं, मला बसवलं. कोणता यथेच्छ म्हणजे असं छान. माणसाला कळलं अशा भाषेत बोल ना. ते समजतं, ज्यांना समजायचं समजतं. पण मग नॉर्मल लोक पण आपला ब्लॉग बघणार आहेत ना माझ्यासारखे. काय मित्रांनो, खूप छान पाहुणचार येतच. केला त्यांनी पहिले मला चहा कॉफीसाठी विचारलं. मी नाही म्हटलं कारण ऑलरेडी मी हे चहा वगैरे घेतलेला होता त्याच्यामुळे. आणि नंतरून त्यांनी डायरेक्ट ते मला बोलले नाही आता तू जेवायलाच बस. मी नाही म्हटलं पहिले, पण त्यांनी बळजबरी मला जेवायला आणि बसवलं. नाही, महत्वाची गोष्ट, त्यांचा स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं सगळं रेडी होतं. झालेलं ते होतं. जेवायला बसणारच होते तेव्हा यांनी फोन केला होता. म्हणजे संध्याकाळचा विषय हा. 7:30-8 हा. वाजेचा विषय हा. त्यांनी बिचारांनी परत ह्याच्यासाठी परत जेवण बनवलं. हो. पण आणि याच खात केलं. हो, त्यांनी म्हणजे बिना खाता हे करता मला सोडलंच नाही पूर्ण वेळ. थँक्यू सागर दादा आणि दिव्याताई, तुम्ही खूप छान. मला म्हणजे असं भरून आलं. मला काय बोलू, मी त्यांना मेसेज टाकणार होतो आज, पण आहे ना मेसेजमध्ये काय लिहू काय नाही मला समजत नव्हतं. म्हणून मी आता ब्लॉगमध्ये माझी हे काय म्हणता प्रतिक्रिया मनोगत. किंवा मनोगत म्हणा किंवा मला पण माझं येतं. हे हा माझं असं छान जे वाटलं ते मी बोलून दिलं आता. हो नको रडू. हो हो ना. हो. नाही खरंच आजकालच्या काळात कोणी कोणाला विचारत नाही लवकर. मग मी परत गेलो, जेवण केलं. खूप छान जेवण बनवलेलं होतं. खिचडी भात होता मस्त, आपली याची मेथीची पातळ भाजी, चपात्या. वा. आणि सगळ्यात मेन गोष्ट, हा बिचारा खूप दिवसापासून घरी जेवायलाच नाहीये. म्हणजे घरचं जेवणच नाही केलं कारण त्याचाही चालू आहे. मग ते तिथे घरचं जेवण पण मिळालं लग्नाच्या ठिकाणी, त्याचं पण एक. आणि मला पण बरं वाटलं की खरंच यार बरं झालं त्यांनी केलं. असं वाटत होतं की ह्याला टिफिन द्यावा, पण मग ठीक आहे आता. मी पण थँक्यू बोलते. थँक्यू. ठीक आहे, चलो. आता भूक लागली. आता ह्यांनी 10 वेळा जेवण 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 केलं आणि कोणता त्या आशो छत 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 यथेच्छ. छत छत. हा. कोणता
आमचा छ काय माहिती काहीतरी बोललाय जड असं. आता मला थोडं शिकावं लागेल त्याच्यावरती. त्याच्या म्हणजे असं खूप मनापासून असं खूप याच्याने आपुलकीने. आपुलकी बोल ना मग. हे जे रीडर्स लोक असतात ना जे बुक्स वाचतात ते असे असे. आता पुस्तकं वाचली पाहिजे. वाचाल तर वाचाल. ओके बाय. देखिए इस मासूम चेहरे को. येताना म्हणत होती मी खाणार नाही, मी हे करणार, असं करणार. छोटीची बुक आहे छोटी. एवढं तरी काम झालंय मग थोडी भरते. एक एवढ्याच्या बापड्याने काय बुक जाते का? ती खाणार नाही आणि आता फुल खाऊ राहील. एन्जॉय. तर आता ऋषी रोज खाते. येस. पहिले मला भूक नव्हती मग मी पापड खाल्ला मग मला भूक लागली. पण माझं अजून जेवण बनवायचं बाकी आहे. आता मी जेवण बनवण्यापेक्षा पहिले टरबूज खाते मग जेवण बनवते. म्हणजे ॲक्च्युली जेवण नाही करायचं मला असं जेवण नाही जेवायचं मला काहीतरी छान असं म्हणजे लाईट उन्हाचं. ऊन बघ किती बाहेर बघ. काळा दिसतो. त्याच्यावरून समजून घ्या किती बोलणार आहे का तुम्ही? हो मी बोलली का काही हाच बोलला मी काळा दिसतो म्हणून मी म्हटलं त्याच्यावरून समजून की मग बॅक साईड ऊन असतं तेव्हा माणूस काळा दिसतो ना माझा. आता फ्रंट गोरा दिसतो. चलो हाँ हम खूप चालेल. तर मैं तुमको कुछ दिखाती हूँ. हे बघ काय आहे इथे. फुल घोरतोय. हा थकलाय रे खूप बिचारा थकलाय. रोज तो 2-3 वाजता येतोय. 2-3 तर नाहीच येते. 3, 3:30, 4 वाजेला येतोय बिचारा रोज. डेली त्याचा 8-10 दिवसापासून हीच हालत आहे आणि खूप थकला येतो. आम्हाला आता आज ॲक्च्युली आम्हाला हा शूट करून म्हणजे डेली ब्लॉग शूट करून प्लस अजून एक शूट करायचं होतं. प्लस आम्हाला होतं म्हणजे करायचं आहे आणि प्लस अजून शॉर्ट्स पण शूट करायचे होते. पण आता शॉर्ट्स होत आहे की नाही माहिती कारण त्याला जायचं पण आहे आणि त्याची झोप पण झाली पाहिजे. परत आज पण रात्री तो खूप लेट येणार. माझ्या केसांना काय झाले यार उन्हाळ्याचे ना असे खूप फ्रीझी होतात आणि उभे राहतात. कोणाकडे काय सोल्युशन असेल तर सांगा मला. ते वॅक्सनी ते वॅक्स असतं ज्याच्याने चिपका हे सोडून दुसरं काय असेल तर सांगा मला. चलो भेटूया मग आता. उद्या उठल्यावरती एक शूट करणार आणि मग तोपर्यंत मी खाणार आहे. मी ॲक्च्युली कापले दोघांसाठी होते पण तो उद्या जाऊन झोपून घ्या. व्हिडिओ बनवला झोपून गेला. मी थंड करत ठेवले ते आता त्याला डिस्टर्ब नाही करत. तो उठला की मग पुढचा व्लॉग दाखवते नेमकी काय करते मी. स्वतःला घे ना. ऋषी आता काहीतरी स्पेशल बनवतीये. बनला की दाखवेल काय बनवते. यस बोल. तुझे केस बघ. मी आता तुला रेकॉर्ड केलं झोपलेलं. झोपेतून उठलेलोय. आता मी काहीतरी छान बनवते पण सर्वांसाठी म्हणजे असं सगळ्यांना आवडतं अशी गोष्ट बनवते. बनली मग दाखव कारण नाही बनली तर कपडे इकडे चेंज करून किचन कपडे घालून बसलेलो आहे. आम्हाला आमचं आता असं शूट चालू आहे आणि उदूला घाई आहे शूटला पळायची. शूट पण चालू आहे शूटला पळायची घाई पण झालेली आहे. त्यात त्याच्या मित्राचा ॲक्सिडेंट पण झालाय. त्याच्या मित्राचा ॲक्सिडेंट पण झालेला आहे त्याच्यामुळे आता त्याला घाई पळणं. तर चलो आता रात्री भेटूया. रात्री येईल तो तेव्हा रात्री भेटू. आम्ही बनवलेले आहे खांडवी ज्या की बनतात माझ्या बनलेल्या आहेत म्हणजे. आणि आता उदूला काही उदू कळतोय त्याच्यासाठी मी रात्रीतून बनवून ठेवते पण झालंय सक्सेसफुल. तर पुन्हा एकदा आलो रात्री 2 वाजता. डोळे तुम्ही बघू शकता. तुझ्या फोनमध्ये दाखव. उलटा दिसतोय पण समजतंय. आणि तू फ्रेश दिसतोय. मी आऊट झालेली दिसते.
कारण त्यांनी तोंड आत्ताच धुतले म्हणून तो फ्रेश दिसतोय. आणि मी माझे डोळे आकरताय कंटिन्यू स्क्रीन बघून बघून, म्हणून मला त्रास होतो. बाकी मला झोपेचा काही प्रॉब्लेम नाही. मी अजून 5 वाजेपर्यंत पण जागू शकते. सवय झाली मला आता 5 वाजेपर्यंत जागायची. नाटकं नको करू, फ्रेश दिसतोय धडधडीत. हा कुठला अँगल आहे पण स्ट्रेट एकाची गरज आहे. लोक म्हणतील पिऊन बसली का अशी करते. नाही, बसते ते मी, पण माझे डोळे खूप आग करते. मला ड्रॉप टाकावं लागणार डोळ्यात. आणि दुपारी मी काहीतरी बनवत होती, खांडवी बनवत होती. तर ती आता उडून तर काही खाल्ली नव्हती, म्हणजे तो जाऊस तर बनला नव्हती म्हणून बनली नव्हती. बनली नव्हती म्हणून त्याच्यासाठी खांडवी घेऊन आली. आणि ही आहे ती खांडणा. किती छान दिसतीये. खा. मस्त. खरंच का कॅमेऱ्यासाठी? थांबा, कॅमेरा ऑफ करून एकदा विचारते. खरंच छान. ठीक आहे, खा. तर आता माझी खांडवी खाऊन झालेली आहे. खरंच छान बनली होती. आता झालाय झोपायचा नाही. उद्या परत सकाळी लवकर उठून लवकर जायचं आहे. असं गेले 10 दिवस मी चालूच आहे. 5-6 वाजता झोपते. त्यात हा पोरगा 6, म्हणजे मी झोपते, हा उठते. आणि हा 8 वाजेपर्यंत 7 वाजेपर्यंत आवरतो. म्हणजे याला समजा 8ला जायचं असेल 8ला आवरतो, 7पर्यंत जायचं असेल 7पर्यंत. तेवढा वेळ मी जागीच राहते. मला झोपता पण येत नाही. आणि एकदा हा घरातून गेला की मला झोप तशी पण येत नाही. कशी काय येईल झोप? कशी काय येईल? माणूस विचारात किती असतो, कुठपर्यंत गाडी चालवत जातोय हा, काय करतोय, काय नाही करत आहे. हे फोटोग्राफर्सचं मला फार टेन्शन होतं. आज काय झालं? शोभेचा 2दा ॲक्सिडेंट झाला. एकदा सोडून 2दा झाला. एका दिवसात 2दा. त्याच्या 2 व्हीलरवरतून पण तो सकाळीच पडला. तो आणि नाही पडला, त्याला येऊन ठोकला. अरे पडला म्हणजे इन द सेन्स 2 व्हीलरवरून पण त्याचा ॲक्सिडेंट झाला. आणि कार पण पलटी झाली त्याची. एका दिवसात 2. म्हणजे कार पण गेली, 2 व्हीलर पण. गाड्या चल ठीक आहे येऊ शकता, पण माणसाला काय झालं असतं मग? म्हणून रात्री पण झोप लागत नाही, सकाळीच पण झोप लागत नाही. ठीक है मन, क्या कर सकते हैं, काम तो करना पडेगा. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टेक केअर. मेसेजेस थोडं आठवतं कोणा. हां, चॅनलला फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. चॅनल 1 मिनिट, सबस्क्राईब करा, शेअर केला. थांब ना तू, मी बोलतीये. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो पण करा. चलो बाय बाय. बाय.